कोण आहेत विदुरजी? ज्याच्या घरी मी सांगितलं देव आमंत्रणाच्या शिवाय जेवला त्याला म्हणायचं विदुर. लाक्षाग्रहाचा प्रसंग झाला होता. लाक्षाग्रहाचा काय? लाक्षाग्रह पाचही पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न त्या लाक्षाग्रहामध्ये केला दुर्योधनानं. पण पांडव वाचले. का वाचले? कारण देव साथीला आहे. देव साथीला असल्यामुळं पांडव वाचले. पण ती बातमी पोहोचली दुर्योधनाच्या दरबारामध्ये आणि विदुरजीनं उठून विचारलं, काय दुर्योधना, अरे तुझेच भाऊ आहेत ते आणि त्यांचा हिस्सा त्यांना नाही देऊ शकत? देऊन टाक त्यांचा हिस्सा. पण दुर्योधन अहंकार होता, अहंकार. आणि त्या अहंकारी दुर्योधनानं स्पष्ट शब्दात सांगितलं, काका तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. लायकीप्रमाणे. तुमची लायकी नाही मध्ये बोलायची राज्यकारभारात. लायकी काढली विदुराची. लायकी काय? लायकी अरे दासीपुत्र आहात तुम्ही, दासीपुत्र. आणि तुम्ही तुमच्या पायरीनं राहा, लायकीनं राहा. अपमान केला विदुराचा आणि ते अपमान गिळून टाकला विदुरानं. उत्तर नाही दिलं दुर्योधनाला, फिरून नाही बोलले. निघाले दरबारातून. दरबारातून निघून कुठं आले? घरी आले. घरी आणि आपल्या पत्नीला विचारलं. पत्नीचं नाव सुलभा. सुलभा जसं नाव आहे पत्नीचं तसंच तिचं वर्तन देखील आहे. जसं नाव आहे त्या नावाला शोभेल असं वर्तन आहे. लेकरायला जरासं खाली बसवा. लेकरं पळायले तिकडून तिकडं. महिला मंडळी लेकरायला आपापल्या सांगा. तुमचं लक्ष त्याच्यातच असते. घरी बायकोला आल्यावर सांगितलं, दरबारामध्ये माझा दुर्योधनानं खूप अपमान केला आणि ज्या ठिकाणी माणसाचा मान नसतो त्या ठिकाणी मी थांबणार नाही, जाणार नाही मी परत दरबारामध्ये. म्हणले मालक, जिथं तुम्हाला मान नाही तिथं जाऊन उपयोग नाही. हा राजवाडा सुद्धा आपल्याला नको. ज्या दुर्योधनानं अपमान केला त्या दुर्योधनाच्या घरात थांबायचं तरी कशाला? राजवाडा सोडला. कोण? त्या दोघांनी देखील, विदुर आणि विदुरांची पत्नी सुलभा, दोघांनीही नगराच्या बाहेर, वेशीच्या बाहेर, हस्तिनापूरच्या बाहेर एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये विदुरजी आणि सुलभा राहतात. विदुरजी आणि सुलभा आजपर्यंत महालातही त्या स्त्रीनं साथ दिली आणि आता झोपडीमध्ये सुद्धा ती विदुरांसोबत संसार करते. गावाच्या बाहेर झोपडीमध्ये राहते. संसार सुखाचा होण्यासाठी पत्नी देखील ही पतीला पूरक असणं गरजेचं आहे. पत्नी देखील कशी असावी लागते? पूरक असावी लागते. जशी नाथ महाराजांची पत्नी होती, एकनाथ महाराजांची. घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. आलेल्या सगळ्या लोकांना भागवत सांगायचे एकनाथ महाराज. एकनाथ महाराज जेव्हा भागवत सांगायचे त्यावेळेला असं ठरलं, एकनाथ महाराजांनी ठरवलं, आलेल्या सगळ्या लोकांना अर्धा किलो साखर, 1 किलो साखर. ठीक आहे, आलेल्या लोकांना पुरणपोळीचा स्वयंपाक जेवायला. पण त्या स्त्रीनं, त्यांच्या पत्नीनं कधीच अशी तक्रार नाही केली, मला स्वयंपाक करणं होत नाही, मी जेवू घालणार नाही. नाथ महाराजांच्या घरी जो कोणी जाईल त्याला नाथ महाराज जेवू घालायचे. तुकाराम महाराजांची सुद्धा पत्नी त्यांना पूरक होती म्हणून त्यांचा संसार आणि परमार्थ दोन्हीही झाले. काही जण म्हणतात तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या देत होती तुकाराम महाराजांना, घालून पाडून बोलत होती. नाही, चुकीच आहे. भंडाऱ्या डोंगरावर ते 2-3 माळ सांगितले. कधी या माळावर बसायचे, कधी त्या माळावर, कधी त्या डोंगरावर तुकाराम महाराज. भामचंद्र डोंगरावर कधी मनात आलं तिकडं, साधू म्हणल्यावर काय. पण ज्या डोंगरावर गेले त्या डोंगरावर भजनाचा आवाज ऐकून
ती माऊली डोक्यावर भाकरीचं टोपलं घेऊन हातात कळशी घेऊन तुकाराम महाराजांची दुपारची जेवणाची व्यवस्था करायची, तिथं नेऊन द्यायची. म्हणून संसार आणि परमार्थ दोन्ही झाले, दोन्ही. तर त्यावेळेला दुःखात सुद्धा सुलभा त्या विदुरजींची पत्नी साथ देते, समजूत काढली आणि गावाच्या वेशीच्या बाहेर झोपडीत राहतात. गरिबीत सुद्धा साथ देण्याची तयारी, गरिबीत सुद्धा. हो, एक दिवसची घटना, रथावरून दौंडी देण्यात येत होती. आवाज ऐकला, रथावर दौंडीचा आवाज. नंद नंदनगन आनंदगन गोपपती राजराजेश्वर द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण हस्तिनापुर में शिष्टाई के लिए कल आने वाले हैं. कोण येणार आहे उद्या हस्तिनापुरामध्ये? द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण येणार आहेत. कृष्ण येणार आहे, कृष्ण. विदुरानं आणि सुलभेनं दोघांनाही ती दौंडी ऐकली आणि दौंडी ऐकल्यावर सुलभा म्हणते, विदुराची पत्नी विदुरजीला म्हणते, काय हो तुमची कृष्णासोबत चांगली ओळख आहे? अगं हो, ओळख काय, तो तर मला काका म्हणतो. मग आपल्या घरी बोलवा ना. घर? अगं हे घर आहे का? हे तर झोपडी आहे आणि तो द्वारकेचा राजा आहे. आपल्या झोपडीत कसा येणार तो? दोघा नवरा बायकोंची चर्चा सुरू झाली आणि दोघांनाही मनात वाटू लागलं की कृष्णानं आपल्या घरी यावं, कृष्णानं आपल्या घरी यावं. रात्र झाली आणि त्या विचारातच दोघही झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला, देव येण्याचा दिवस. त्या दिवशी देव हस्तिनापुरात येणार होते. रस्त्यावर पाहिलं तर सैनिकांची लगबग, जागोजागी सैनिक उभे. आपल्याकडे जसा मंत्री येतं की नाही, मंत्री एखादा, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, पालकमंत्री असो, प्रत्येक गावाच्या फाट्यावर पोलीसवाले उभे राहतात बंदोबस्तासाठी. तसे जागोजागी सैनिक दिसू लागले, ढोल नगाड्यांचा आवाज. आणि त्याच वेळेला पुन्हा दौंडी झाली. भगवान श्रीकृष्ण येणाऱ्या काही वेळातच हस्तिनापुरात येते. बस विदुरजी आणि सुलभा दारात येऊन उभे राहिले. दारात येऊन उभे राहतात. त्याच वेळेला रथाच्या चाकाचा, घोड्याच्या टापाचा आवाज झाला. रथ येत आहे लक्षात आलं. विदुरजी असे हात जोडून उभे आहेत भगवान कृष्णाच्या दर्शनासाठी. फक्त देवानं एकदा पाहावं, एकदा पाहावं हीच मनोमन इच्छा होती. आणि जी भक्ताच्या मनात इच्छा आहे ती इच्छा पुरी करणं ते भगवंताचं काम आहे. ज्याच्याकडे दातृत्व त्याला म्हणतात, तो ते दातृत्व त्याच्याकडे, म्हणून त्याला देव म्हणतात. देव कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे दिव्यता आहे त्याला देव म्हणायचं, ज्याच्याकडे दातृत्व आहे त्याला देव म्हणायचं. भगवान कृष्ण रथातून आले त्यावेळेला खांद्यावरचा शेला हळूच असा खाली टाकला भगवान कृष्णाने आणि तो उचलण्याच्या निमित्तानं वाकून विदुरजीला नमस्कार केला. वाकून बस विदुरजीनं हात जोडले आणि डोळे भरून आले विदुराचे. बस धन्य झालो देवा, धन्य झालो. एक नजरेचा कटाक्ष पुरेसा असतो देवाचा. मला एक सांगा, असं म्हणतात जे कासव असते, कासव, त्या कासवला दूध नसते म्हणे, असं म्हणतात. पण मग तिच्या पिलांचं पोट कसं भरतं? त्या कासवीच्या पिलाचं पोट कसं भरतं? ती नुसती पाहते म्हणे, त्याच्याकडे पाहते त्या पिलाकडे, आणि पाहिल्याबरोबर त्याचं पोट भरतं, पाहिल्याबरोबर. तसं आहे भगवंताची एक नजर जरी आपल्यावर पडली, एक नजर, बस एक बार जो, हाँ एक बार जो रघुवर की नजरों का इशारा हो जाए. गोड भजन आहे. एकदा पाहिलं भगवान कृष्णाने, हो विदुरजी धन्य झाले, धन्य. बस देवा. रथ पुढे निघून गेला. हस्तिनापुरामध्ये दरबार भरला, दरबार. आणि इकडे नवरा बायकोची चर्चा सुरू झाली. का हो, बोलवा ना एकदा कृष्णाला आपल्या घरी जेवायला. अगं जेवायला आपल्या घरात काही अन्नाचा कण तरी आहे का? पण मनोमन खात्री वाटू लागली, येईल तो येईल. विदुरजी काहीतरी आणायच्या निमित्तानं बाहेर गेले आणि त्या सुलभेनं 2 केळं मागून आणले. केळं शेजारणीकडं. अगं आमच्या घरी कृष्ण येणार आहे, 2 केळं देतेस का? शेजारणीनं 2 केळं दिले आणि ती सुलभा घेऊन घरी आली. मनोमन खात्री होती कृष्ण येणार येणार. तिकडं दरबार भरला आणि दरबार भरल्याच्या नंतर भगवान कृष्ण उठून उभे राहिले आणि सांगितलं, पांडवांना त्यांच्या हिश्श्याचं राज्य देऊन टाक दुर्योधना. धृतराष्ट्र आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य,
भीष्माचार्य, सगळा मोठा दरबार भरलेला. आणि त्या दरबारामध्ये भगवान कृष्ण सांगू लागले त्यांच्या हिश्श्याचं त्यांना देऊन टाका, त्यांचा देखील अधिकार आहे, भाऊ आहेत ते तुमचे, चुलत भाऊ आहेत, त्यांचा हिस्सा देऊन टाका. पण दुर्योधन सत्तेच्या मोहापायी आंधळा झालेला होता. पण तो आंधळा धृतराष्ट्र सुद्धा बापाला तरी कळायला पाहिजे आपल्या मुलाचं चुकतंय. महाभारत का घडलं त्याचे हेच कारण आहेत. मुलगा चुकतोय पण बाप डोळे बंद करून सहन करतोय. आपल्याच भावावर अन्याय अत्याचार करतोय एक मुलगा. पांडव आणि कौरव चुलत भाऊ आहे, सख्खे काय चुलत काय, पण एकावर अन्याय करतोय आणि तो दुसरा सहन करतोय. आणि घरातला कर्ता पुरुष डोळे झाकून डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय. महाभारत त्याच्यामुळेच घडलं. महाभारत घडण्याचं कारण काय? बाप आंधळेपणानं मुलाचे सगळे लाड पुरवतोय. तो आंधळा धृतराष्ट्र, त्याच्यात आग ओतण्यासाठी एक शकुनी मामा आहे. महाभारत घडायला कारण हे. चला, अरे आमच्या भावाचे भांडण आहेत, कृष्णा तू मध्ये पडू नकोस, तुझं बोलायचं काम नाही, चल जा तुझं तू. आमच्या भावाच्या भांडणामध्ये बोलू नको, आमच्या भावाच्या वाटणीचा प्रश्न आहे, आम्ही सोडू. तेव्हा पुन्हा भगवंतानं सांगितलं कृष्णानं, अरे निदान 5 गावं तरी द्या, 5 गावं. अरे 5 गावं म्हणतोस, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही, सुईच्या टोका एवढी माती. भगवान कृष्ण निघाले उद्धवाला उद्धव आला होता सोबत. भगवान कृष्णाचा अनन्य साधारण भक्त. उद्धवाचं चरित्र पुढे शेवटी येईल, त्यावेळेला उद्धव सांगेल कोण आहे. भगवान श्रीकृष्ण निघाले, उद्धवा चल जायचं आपल्याला इथून. त्यावेळेला दुर्योधनानं हाक मारले, थांब कृष्णा. ते पाहुणे होते ना, देव जरी असला तरी पाहुणे. उद्धव ते दुर्योधनाला अहंकार होता, अहंकार. आणि त्या अहंकारापायी अरे थांब कृष्ण म्हणले, काय जेवून जा, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केलाय तुझ्यासाठी, तू येणार म्हणून जेवून जा. तेव्हा देवानं सांगितलं, अरे जिथं माझं कोणी ऐकत नाही तिथं एक क्षणभर सुद्धा थांबत नाही, एक क्षणभर. जहां मेरी कोई नहीं सुनता वहां मैं एक क्षण के लिए भी नहीं रुकता. देव निघाल्या बरोबर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळे हात जोडून, देवा निदान दुर्योधनाच्या राजवाड्यात घरात जेवू नका, पण आमच्या घरी तरी. देव काय म्हणतात ऐका, तुम्ही त्या दुर्योधनाचे नोकर आहेत. दुर्योधन माझं सांगितलेलं ऐकत नाही, मग मी तुमच्या घरी कसा जेवेल? ते माझं ऐकत नाही आणि तुम्ही त्याचे नोकर आहात, मग तुमच्या घरी तरी का मी जेवावं? नाही जेवले देव. राजवाड्यातून रागानं बाहेर पडले, रथात येऊन बसले. उद्धवाला सांगितलं, उद्धवा चल काढ रथ. पण उद्धव म्हणला, अरे कृष्णा सकाळपासून पोटात कावळे ओरडायलेत, इथं मानानं खाय म्हणाले आपल्याला खायनं, पण आता पोटात काहीतरी टाकल्याशिवाय पर्याय नाही, जेवावं तर लागणारच ना, कुठं जेवायचं? त्यावेळेला कृष्ण भगवान म्हणतात, अरे घाबरू नकोस, या दुष्टाच्या राज्यात देखील माझा एक अनन्य साधारण भक्त आहे. चाल रथ घे. कुठं? विदुराच्या घरी. सरळ रथ काढला आणि विदुरजीच्या दारात रथ आला. उद्धव रथ सोडतोय, घोड्याला बाजूला बांधतोय, तोच कृष्णानं दारावर थाप मारली, हाक मारली, काकू दार उघडा. काका, विदुर काका मी आलोय. कृष्ण दार उघडा. विदुरजी बाहेर गेलेले होते काही जेवणासाठी सामान आणायच्या निमित्तानं. आणि सुलभा जी आहे, सुलभा, ती घरामध्ये चूल सारवायचं काम करत होती. हात भरलेले, अंगावरचे कपडे भरलेले. आणि त्यावेळेला दारावर हाका मारतोय जगाचा बाप. ती त्या डोक्यामध्ये सुलभेच्या विचारच, देव येणार, कृष्ण येणार. भानावर आली. अचानक सुलभा दाराची कडी वाजलेली ऐकली आणि भानावर आली. आणि तसेच भरलेले हात, भरलेले कपडे, ते भरलेलं अंग घेऊन दार काढलं तिनं. दार काढल्याबरोबर दार ढकलला. असं कृष्णानं, काकू किती वेळापासून हाका मारतोय मी, भूक लागली मला, चला जेवायला वाढा. जमिनीवर बसला देव, जमिनीवर खाली. जगाचा बाप आहे.
पण भक्ताच्या घरी मानपान पाहत नाही. खाली बसले देव. त्यावेळेला सुलभा हात धुतले सुलभेनं. उद्धव आला आणि उद्धव उभा राहून पाहू लागला. देव, अरे महाल सोडून आलास आणि इथं जमिनीवर खाली बसलास. तिथं थाटामाटामध्ये जेवायचं सोडून सिंहासन होतं बसायला, डायनिंग टेबल होता तिथं, आणि इथं जमिनीवर बसलाय देव. पाहतोय कृष्णाकडं. सुलभा आली, हात धुतले सुलभेनं, आणि ते जे 2 केळं उसने मागून आणले होते का, उसने शेजारणीकडून, ते केळं घेतले. सुलभा अगदी वेड्यासारखं करते, वेड्यासारखं. तिला अजूनही खात्री पटत नव्हती की देव आलाय घरी. सुलभेनं असं केळं घेतलं हातामध्ये, साल काढली बाजूला आणि ती सालच धरली अशी देवापुढं, कृष्णापुढं, आणि ती केळ हातात तसंच राहिली, धरून बसली. साल धरली कृष्णापुढं. कृष्णानं ती साल घेतली, केळाची साल, आणि ती केळाची साल खातोय. देव, जगाचा बाप, पंचपक्वान्न सोडून आलाय आणि इथं केळाची साल खातोय, उसने आणलेल्या. त्यावेळेला विदुरजी घरात आले, आणि विदुरजी घरात आल्यावर पाहिलं, अरे अरे, ही तर सुलभा तर हातात ते केळाचा गर घेऊन बसली, केळाची साल देवाला दिले, आणि देव सुद्धा खायले. सुलभा, डोकं जाग्यावर आहे का? मग सुलभा भानावर आली. काय केलंस? ते केळ हातात धरला आणि साल देवाला खायला दिली. मग ते केळ हातातलं देवाला खायला दिलं, आणि ती साल घेतली हातातली अर्धवट राहिलेली. हो, देवानं ते केळ खाल्ल्याच्या नंतर सांगितलं, हो काका, जो मजा वो छिलका खाने में था वो ये केला खाने में नहीं है. जो आनंद केळाची साल खाण्यामध्ये देवाला आला तो त्या केळामध्ये नाही. का? कारण भाव हृदयामध्ये ठेवून ती साल दिली होती देवाला. प्रेमानं जे काही द्याल तुम्ही, जे काही देवाला, काहीही. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हटलं. तुळशीच्या एका पानानं देखील त्याचं समाधान होतं. पण हृदयामध्ये भक्तिभाव असला तर बाकी तुम्ही पंचपक्वान्न बनवा, पण जर भाव नसेल ना, देव त्याचा स्वीकार नाही करत. भक्तिभावानं फक्त तुळशीचं एक पान जरी ठेवलं, त्याला पंचपक्वान्नाची गरज नाही. भक्तिभाव असावा लागतो, भाव असावा लागतो. विदुरजी आणि सुलभा दोघ जण आता विचार करतायत, देवाला जेवायला काय करायचं? भूक तर लागलेली आहे. काहीच नाही घरामध्ये. कन्या आणल्या होत्या, कन्या. त्या कन्या दिल्या सुलभेच्या हातात आणि सांगितलं, कन्या शिजाव सुलभा, कन्या शिजाव. आणि सुलभेनं त्या मोठ्या प्रेमाने कन्या शिजवायला टाकल्या चुलीवर. कशा शिजवल्या कन्या? कन्यामध्ये फक्त कन्या एवढ्याशा होत्या. पातेलभर पाणीच टाकलं, पातेलभर पाणी, कारण पुरल्या पाहिजे ना. पाणी टाकून वाढवण्याचा प्रयत्न. काय करू काय नको असं खूप वाटत होतं, पण घरात काही नव्हतं. घरात काही. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. गोड वर्णन केलेलं आहे. पाहुणे घरासी. कोण आलाय? ब्रह्मांडाचा बाप आलाय. कन्या शिजायला टाकल्या, कन्या शिजल्या कन्या. आणि शिजल्याच्या नंतर सुलभेनं पानं वाढले. पानं उद्धवाला आणि कृष्णाला पानं वाढले. पण पानावर पळीनं कन्या वाढल्या बरोबर पातळ होत्या त्या कन्या. पळायला लागल्या, इकडं तिकडं पसरल्या. देवानं कृष्णानं दोन्ही हात असे लावले, कोपरापर्यंत असे पानाला हात लावले, पानाला हात लावले. पण मोठा प्रश्न पडला, आता खायच्या कशा? देवानं फुकून फुकून त्या थंड झालेल्या कन्या जिभेनं चाटून खाल्या. आणि विदुरजी हसू लागले, देवा, महालातलं ते सुख सोडून इथं आलास आणि इथं जिभेनं चाटून ह्या कन्या खातोयस. तेव्हा सांगितलं विदुराला, देवानं, हो काका, मला भक्तिभावानं जो कोणी काहीही अर्पण करेल, भक्तिभाव पाहिजे फक्त, त्याच्यातच मी समाधानी होतो, त्याच्यातच समाधानी. अशा गोड विदुराचं चरित्र हे. विदुरजी कोण आहेत? हे विदुरजी कोण आहेत? इतका देवाचा भक्त आहे, तर मग या परिस्थितीमध्ये राहण्याची गरज का पडावी विदुराला? इतका जर नीतीनं चालणारा आहे तर. इतिहासामध्ये दोघा जणांचे नीतिशास्त्र फार प्रसिद्ध आहेत. दोघा जणांचे कोणते कोणते? एक विदुराची विदुर नीती आणि दुसरी म्हणजे चाणक्याची चाणक्य नीती. या दोघांचा माणसानं वागावं कसं, जगावं कसं,
या दोन नीतीमधून शिकायला मिळते, चाणक्य नीती आणि विदुर नीती. मग एवढा जर सन्मार्गाने चालणारा व्यक्ती आहे तर मग एक सूतपुत्र किंवा दासीपुत्र म्हणून का जन्म घ्यावा लागला या विदुराला सांगतोय का? कोण आहे हा विदुर? विदुर म्हणजे स्वतः यमाचा अवतार आहे, यमाचा अवतार. मग यमाला असं का जन्मावं लागलं दासीपुत्र म्हणून? ऐका, हे विदुर जे आहेत यमाचा अवतार, एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना हा अवतार घ्यावा लागला होता. विदुर यमाचा अवतार आहेत. एक ऋषी आहेत, ऋषी मांडव्य ऋषी त्यांचं नाव, मांडव्य ऋषी. त्या मांडव्य ऋषींनी एकदा शाप दिला. कोणाला? यमाला. एके दिवशीची घटना, राजाच्या घरी काही चोरांनी चोरी केली आणि ते चोरीचं धन घेऊन चोर पळतायत. पण माग सैनिक लागले म्हणून चोरांनी ते धन बांधलेलं गाठोडं, ते जे धन आणलेला होता माल, सगळा मुद्देमाल टाकून दिला. कोणाच्या आश्रमात? मांडव्य ऋषीच्या आश्रमात. चोर गेले पळून, पण ते धन पाहिलं त्या सैनिकांनी राजाच्या, आणि मांडव्य ऋषीला ताब्यात घेतलं आणि राजासमोर उभं केलं. आणि राजाने विचारलं, काय साधू दिसताय तुम्ही? गळ्यात मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा, दाढी जटा वाढलेल्या, अंगाला भस्म लावलेलं, पण साधूच्या या चेहऱ्या आडून तुम्ही चोरी करताय सोंग घेऊन? म्हणले, नाही, मी चोरी केली नाही. मग माझ्या राजवाड्यातून चोरून नेलेलं धन तुमच्या आश्रमात कसं सापडलं? मांडव्य ऋषीनं स्पष्टीकरण दिलं, पण राजानं मात्र सजा सुनावली. सजा, हो, याची शिक्षा भोगावी लागेल. म्हणले, मी गुन्हा केलाच नाही, मी शिक्षा भोगणार नाही. तरी देखील सुळावर दिलं, सुळावर दिलं. आणि इकडं मांडव्य ऋषीनं मंत्र जाप करायला सुरुवात केली. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री मंत्र चालू केला. जीवच जायना मांडव्य ऋषीचा. आवाहन केलं यमाला यावं लागलं. यम प्रगट झाला समोर आणि यमाला विचारलं मांडव्य ऋषीनं, कशामुळे मला ही एवढी त्रासदायक शिक्षा? सूळ पोटात खुपसणार कशामुळं? काय माझी चूक काय? मी काय पाप केलं? जो माणूस पाप करत नाही त्याला सजेची भीतीच नाही ना. विनाकारण कशामुळे सजा भोगणार मी? यमाला विचारायलाय आपण विचारू शकतो का? कारण आपल्याला माहिती आहे आपण चांगलं काम कोणतं केलंच नाही, आपले सगळे पापच आहेत. आपण कसं विचारणार यमाला परत कशामुळे शिक्षा देतोय? आपल्याला खात्रीच नाही ना आपण कधी पाप नाही केलं म्हणून. पण त्याला खात्री होती मी कधीच पाप नाही केलं, मग कशामुळे मला ही शिक्षा? सूळ पोटात खूप असतोय माझ्या, सांग यमा. त्यावेळेला यमानं सांगितलं, अहो महाराज मांडव्य ऋषी, तुम्ही आता जरी पाप काही नाही केलं तरीही लहान होतात तुम्ही, लहान अजान होतात, त्यावेळेला तुम्ही एक फुलपाखरू पकडलं, फुलपाखरू, आणि त्या फुलपाखराच्या पोटामध्ये काटा टोचला होता खेळत खेळत. अजाणतेपणी पाप झालं होतं तुमच्याकडून, मग त्याची ही शिक्षा. पण मांडव्य ऋषी काय म्हणतात? धर्म काय सांगतो ऐका, धर्मशास्त्र काय सांगते. जे पाप अजाणतेपणी झालंय, जाणून बुजून जे पाप नाही केलं, अजाणतेपणी जे पाप झाले त्याची शिक्षा ही माणसाला स्वप्नात द्यायची, असा नियम आहे, धर्मशास्त्र सांगतात. मग तुम्ही मला अशी प्रत्यक्ष शिक्षा का दिली? जाब विचारला मांडव्य ऋषीनं यमाला, तुम्ही सुद्धा मला रात्रीला स्वप्न पडायचं होतं एखादं वाईट काहीतरी, स्वप्नात शिक्षा द्यायला पाहिजे होती. आपल्याला जे वाईट स्वप्न पडतात ना ते अजाणतेपणी झालेल्या पापाचे परिणाम आहेत. वाईट स्वप्न जे पडतात ते अजाणतेपणी झालेले पाप. तुम्ही मला अशी शिक्षा का दिली सुळावर देण्याची? सांगा, मला स्वप्न पडायला पाहिजे होतं एखादं. यमानं हात जोडले, चुकलं माझं, चुकलं, ही शिक्षा तुम्हाला नको द्यायला, नाही द्यायला पाहिजे होती. अरे मी साधू आहे, हा मांडव्य ऋषी तुला शाप देतोय, एका शूद्र योनीमध्ये तुला जन्माला यावं लागेल, शूद्र योनीमध्ये. तोच यम पुढे विदुर झाला, विदुर. असे हे विदुराचं गोड चरित्र आहे. आता याच्या